प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आमच्या संबोधनीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विनय कांबळे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम जय भारत. आजच्या व्याख्यानाचे मार्गदर्शक डॉक्टर जगन कराडे सर यांचा बुके देऊन आपण स्वागत करीत आहोत. सर्वप्रथम म्हणून वक्त्याच्या आधी मी माझं अध्यक्षीय भाषण करतो आणि वक्ता बोलल्यानंतर आपण ज्यांना निमंत्रित करतो तर त्या वक्ता बोलल्यानंतर त्यांना मी करतो. अध्यक्ष म्हणून मी ते बोलणारच आहे, पण मला या आजच्या व्याख्यानमालेबद्दल आणि त्या व्याख्यानमालेचा जो मुख्य विषय आंबेडकरवाद त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आणि नंतर या राष्ट्रवादाबद्दल माझी मतं एक 5 मिनिटात मी सांगितलं. हा विषय का ठेवला आंबेडकरवाद नवे आकलन. ज्यावेळेला आपण वाचतो किंवा शोध घेतो तर त्यावेळेला आंबेडकरवाद नावाचं पुस्तक किंवा त्याच्यावर काही लिखाण आपल्याकडून काय झालं असं आपल्याला काय दिसत नाही. फार मोठा त्याचा दुरावस्थेचाच प्रसंग आपण म्हणतो. तर हे असं का झालं याचाही आम्ही विचार केला. असं का झालं आणि मग ते लक्षात आल्यानंतर मग आमच्या लक्षात म्हणजे आम्ही असं ठरवलं की याच विषयावर आपण एक व्याख्यानमाला जाहीरपणे केली पाहिजे. खरं तर संबोधनीच्या स्टार्टलाच साऊथ बोरो कमिशन त्याला दिलेली साक्ष, विठ्ठलरामजी शिंदे त्याचा झालेला संघर्ष, नंतर पहिल्या ज्या काही माणगाव परिषद आणि नागपूर परिषद या परिषदा त्या संबंधीचं लिखाण, नंतर बहिष्कृत हितकारणीची सभा आणि त्या हितकारणीची सभेच्या निमित्तानं त्यांच्या भोवती जे काही ब्राह्मण किंवा इतर पुरोगामी लोक जमले आणि त्यातून पुढे महाराष्ट्र सत्याग्रहाचा लढाई संग्राम उभा राहिला तर त्याच्याविषयी, सायमन कमिशन जे आलं भारतात 27 ला त्याच्याविषयी, राऊंड टेबल 1, 2, 3 किंवा काराम सत्याग्रह, पर्वतीचा सत्याग्रह याच्याविषयी आणि मग पुढे जाऊन पुणे करार, स्वतंत्र मतदारसंघ हे सगळं झाल्यावर बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि डिक्लेअर केलं की बाबा हिंदू होणार. त्याच दरम्यानचं जातवेद निर्मूलन ते व्याख्यान त्याचा प्रसंग, त्यात घडलेला जे काही गांधींचा आणि त्या मंडळाशी झालेला पत्रव्यवहार हे सगळं येत होतं. पण तिथून पुढे मात्र प्रॉब्लेम तयार होतो लोकांच्या समोर, अभ्यासकांच्या समोर. काय बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला. बाबासाहेबांनी मग त्या निमित्तानं त्याचा जाहीरनामा असेल किंवा पक्षाची भूमिका असेल ती मांडली. पुढे जाऊन ज्यावेळेला घटना समितीला स्टेट्स अँड मायनॉरिटीज, राज्य आणि अल्पसंख्याक त्याच्या तो जो काही ड्राफ्ट घटना समितीला सादर केला त्याविषयी असेल तर मग हे नियोजित अर्थव्यवस्था, समाजवाद, मी समाजवादी आहे म्हणणं, स्वतंत्र मजूर पक्ष, कामगार संघटना, मी या भांडवलशाहीच्या विरोधी आहे. तर हे सगळं जे आहे तर या सगळ्या गुंतागुंतीत याची सांगड कशी घालायची हे यांना कुणाला ते पेलवेणार किंवा त्याचं उत्तरही मिळणार आणि त्याच्यामुळं हे सगळं. त्यातच पुन्हा हे पुरोगामी मार्क्सवादी किंवा समाजवादी हे जे लेखक मंडळी आहेत किंवा त्यांचे अभ्यासक आहेत त्यांनी ते फार मोठं सगळं प्रकरण करून ठेवल्यामुळं हे आणि कसबे खरं तर जन्मानं दलित पण विचारानं मार्क्सवादी असा प्रकार आहे. कारण कॉम्रेड शरद पाटलांच्या पुस्तकात दलित विचारवंत असा त्यांचा उल्लेख केला. खरं तर दलित विचारवंत नाही, ते मार्क्सवादी विचारवंत आहेत. कारण मार्क्सवादी विचाराचे आहेत ते आणि त्यांनी कबूल केलंय, लिहिलं सुद्धा त्यांनी की मी मार्क्सवादी आहे. आता मार्क्सवादाच्या अँगलनं त्यांनी लिहिलं कुठलं पुस्तक? आंबेडकर आणि मार्क्स. आंबेडकर वाद सुद्धा पुस्तिका त्यांनी 77 मध्ये काढली. तर त्याच्यात पुढे काय प्रगती झाली नाही. तर हे जे सगळं आहे, जे लेखक आहेत, मोठ्या प्रमाणात जे लिहिणारे लोक आहेत, ते समाजवादी, साम्यवादी, कम्युनिस्ट आहेत आणि त्यांनी मग हे सुरू केले. तर हा असा प्रकार गोंधळात झाला आणि आता हा प्रश्न येतो की नवीन आर्थिक धोरणाबद्दल तुमची भूमिका काय, जागतिकीकरण खाजगीकरणाबद्दल तुमची भूमिका काय, हे आता खैरलाजी झाली. खैरलाजी झाल्यानंतर तुमची भूमिका काय, इतका अन्याय सहन करणार, मराठवाडा नगर झाल्यानंतर तुमची भूमिका काय. आपल्यातले काही जे माओइस्ट आहेत, जन्मानं दलित आहेत पण ते क्रांती करायला निघाले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बस आता काय आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही ठोशाला ठोसा देऊ आणि अन्याय कराल तर आम्ही बंदुका घेऊ वगैरे वगैरे असं ते तेल तुमचे साहेब. ते तेल तुमचे कोण आहेत? बाबासाहेबांचे नाथ जावळे, बाबासाहेबांचे नाथ जावळे
आणि ते जे मिलिंद तेलतुंबडे माओइस्ट नक्षलवादी जे आहेत जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या भारत सरकारच्या आपल्या ते आता तुरुंगात आहेत. तर ते तेलतुंबडे त्यांचे भाऊ आणि ते जे काय सगळं प्रकरण आहे महाराष्ट्रातल्या नक्षलवाद्यांचं आता सध्याचं तर त्याच्याशी सगळं आपल्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांनी जे काय आता महाराष्ट्र लोकशाही फ्रंट काढलेली आहे 18 संघटना ज्या आहेत त्या सगळ्या अशा डाव्या विचाराच्या कमिशनर. तर आता कुठं काय चालू आहे तर हे तुम्हाला एवढ्या सरळ कळेल. मी काय तपशिलात बोलत नाही कारण तो काय विषय नाही. आणि मला एवढं सांगायचं आहे की हे सगळं जे आहे तर याचं ही दिशा कुठली चालू आहे काय चालू आहे. बाबासाहेबांनी काय सांगितलं आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा विचार करतो तर तेव्हा पुन्हा पुन्हा आपलं एक वाक्य असतं बाबासाहेबांनी काय सांगितलं बाबासाहेबांचं नाव वगैरे. आपल्याला लोक ते म्हणतात की हे किती तुम्ही पोथनिष्ठ आहात किती व्यक्तिपूजक आहात बाबासाहेबांचं पुन्हा तुम्ही काढता. बाबासाहेबांचं बुद्धानिझममध्ये वाक्य आहे त्या वाक्य सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की आपली भूमिका काय आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं की गौतम बुद्धांच्या मते निर्दोष आणि अंतिम असं काहीही नाही. गौतम बुद्धांच्या मते जगामध्ये निर्दोष आणि अंतिम असं काही नाही. एखाद्या गोष्टीबद्दल ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो ती गोष्ट काय आहे किंवा त्या गोष्टीचा उपयोग आहे की नाही किंवा लागू पडते की नाही तर त्या गोष्टीबद्दल जेव्हा प्रश्न निर्माण होईल त्या गोष्टीचा फेरविचार आपल्याला करता आला पाहिजे. हे जर इतकं फ्रीडम दिलं असेल बाबासाहेबांनी आपल्याला फ्रीडम दिलं बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या ती घटना दुरुस्तीची सोय आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीने घटना दुरुस्ती केली तर त्याचे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे बुद्धाने दिलेलं आहे बाबासाहेबांनी. आता असं असताना आपल्याला हा असा आरोप कसा येऊ शकतो. आम्ही तर असं आर्ग्युमेंट काढलं की समृद्धीच्या या ह्याच्यातून तुम्ही पहिल्यांदाच ऐकायला मला वाटतं जर समजा आपण असं म्हणू की ठीक आहे बाबासाहेब कम्युनिस्ट विरोधी होते मग हे जे विचार स्वातंत्र्य दिलं त्याचा आधार ठेवून आज आपण कम्युनिस्ट होऊ शकतो का होऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही. पण त्याची कारणं दिली पाहिजे त्याचा योग्य कारण मीमांसा केली पाहिजे तर होत आहे. आणि समजा ते विरोधी असतील म्हणजे कम्युनिस्ट विरोधी असतील तर तुम्हाला कम्युनिस्ट होत आहेत आणि ते समजा कम्युनिस्ट असतील तर तुम्हाला त्याच नियमानं तुम्ही विचार करून तुम्ही विरोधी होऊ शकता. पण कारण मीमांसा ही फार महत्वाची आहे परिस्थिती महत्वाची आहे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या 1945चा काळ 40चा काळ लक्षात घ्या. 40च्या काळामध्ये तुम्ही जे सगळे जमलेले आहात त्याचे बहुसंख्य लोक त्यांचे पूर्वज वडील आजोबा काय होते तुमचं घर काय होतं तुमच्या अंगावर कपडे काय होते तुमचं एज्युकेशन काय होतं तुमच्या घरात भांडी कोंडी आणि पैसा आणि शिक्षण काय होतं तुमची नोकरी आर्थिक दर्जा काय होता गावाची प्रतिष्ठा काय होती तुम्ही कोण होता 1945 मध्ये. पण तुम्ही लोकांनी तुमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांचं विचार बाबासाहेबांची लिडरशिप मान्य केली स्वीकारली आणि त्यातून मग पुढे हे सगळं झालेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याचा फायदा झाला काय व्हायचं झालं पण आपल्या बरोबर दुसऱ्यांना सुद्धा ते फायदे झालेले आहेत स्वातंत्र्याचे. उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यातले वारली आदिवासी त्या लोकांच्या मध्ये सुद्धा 1940-45च्या काळामध्ये कम्युनिस्ट लोकांची संघटना झाली आणि त्याच्यावर पुस्तक आहे गोदावरी कुरोळेकरांचं जेव्हा माणूस जागा आदिवासींचं बंड वारल्यांचं बंड वगैरे वगैरे भरपूर मोठ्या गोष्टी आहेत त्या इतिहास तुम्ही वाचक आहात तुम्हाला सगळं माहिती. प्रश्न असा आहे की 45 मध्ये ते लोक कसे होते तर जंगलामध्ये राहतात जंगलचे राजे जमीन वगैरे शिकार विकार ते सगळं त्यांच्या प्रॉपर्टी ते सगळं होतं त्यांचाही काय छळ वगैरे होत असेल फॉरेस्टर आणि पोलीसवाले करत असतात. पण 45 ची लाईन जी आहे स्टार्ट पॉइंट 45 वर्षानंतर आपण आता पुन्हा असं म्हणू की ती 55 वर्षे आणि ही 10 वर्षे 65 वर्षे 65 वर्षात ते काय आहेत आणि आपण काय आहोत ह्या फरकाचं कारण इथल्या कम्युनिस्टांनी दिलं पाहिजे. याचा जबाब दिला पाहिजे कारण म्हणण्यापेक्षा जबाब दिला पाहिजे. ते तसेच आहेत ते आदिम आहेत कपडे नाही घर नाही शिक्षण नाही आरोग्य नाही पैसा नाही प्रतिष्ठा नाही काही का नुसता मोर्चासाठी त्यांचा उपयोग केला नुसता मोर्चासाठी क्रांतीसाठी त्यांचे लोक तुमचे प्रश्न क्रांतीनंतर सुटणार आहेत. आमचे मित्र आरबी कोसंबे आहेत तर ते म्हणतात की त्यांचा वर्गवाद म्हणजे आज स्वर्गवाद आहे जसा हिंदूंचा स्वर्गवाद असतो सगळं मेल्यानंतर सगळं मिळतं मुस्लिमही म्हणतात स्वर्गात सगळं ठेवलं इथं काय करायची गरज नाही. तसं हे म्हणतात की तुम्हाला क्रांती झाल्यानंतर स्वर्ग कधी दिसणार येशू ख्रिस्त येणार 2000 वर्षी वाट बघतात आता यांची भारतात क्रांती कधी येणार तोपर्यंत यांच्या किती पिढ्या बर्बाद होणार मोठी समस्या आहे.
मोर्चासाठी लोकांचा वापर करणं. बाबासाहेबांचं वाक्य आहे, त्या वाक्यानं मी हा विषय संपवतो नाही राष्ट्रवादा. बाबासाहेब म्हणतात की कम्युनिस्ट काय करतात, लोक कशा वैतागतील, व्यवस्थेला कसे वैतागतील, सरकार व्यवस्था इथले प्रशासन घटना राज्य ह्याला कसे वैतागतील हे बघतात, काम करायचं नाही. पश्चिम बंगालमध्ये काय केलं जवाहरलाल, काही केलं नाही, लोक वैतागतील कसे हे बघत. का रे बाबा, म्हणजे यांच्या डोक्यात जे काय आहे तर ते साध्य झालं तर ते एकमेव सत्य. म्हणजे जसं येशू ख्रिस्ताचं वाक्य आहे, माझ्याकडे या मी तुम्हाला मुक्ती देईन, तसा प्रकार आहे. माझ्याशिवाय जगाचं कल्याण होता कामा नाही. हे जे जबरदस्तीनं चुकीचं एक बंदूक हातात घेऊन आणि शेणगण आणि बॉम्ब हातात घेऊन सुखी करण्याचं काम चालू आहे, त्यांना माणूस सुखी होणार नाही, उलट दुःखीच होणार आहे. रशियानं ते दाखवून दिलेलं आहे, चायनानं दाखवून दिलंय. एक नेशन दोन व्यवस्था. काय एक नेशन दोन व्यवस्था काय आहे? सेल काय नुकतेच दिवंगत झालेले कॉम्रेड शरद पाटील त्यांचं असं आहे की त्यांनी स्पष्टीकरण असले क्रांत्युत्तर सेल आणि क्रांतीपूर्व सेल. म्हणजे साधं एक उदाहरण द्यायचं आपल्या भाषेमध्ये, विवाहानंतर काही केलं चालेल, विवाहपूर्व मात्र काय करायचं का, असं साधा रॉंग पद्धत आहे. तर हे दिशाभूल आहे, ही बनवेगिरी आहे. हा प्रोफेशनल व्यावसायिकांनी जी चालवलेली भारताची जी काय वाट लावायचं काम चालू आहे, विलंब चालू आहे, तर तो थांबला पाहिजे. तुमचं पोट भरेल, तुम्ही जगाल, तुम्ही आरामात जगाल. पण कामगार, गरीब, शेतकरी आणि जो खरोखर कष्टकरी आहे त्यांचं मात्र अहितच होणार. तुम्ही मात्र सुखात जगाल, तुमच्या पिढ्या सुखात जगतील, तुम्ही नोकऱ्या चांगल्या कराल, तुम्ही दारू प्यायला संध्याकाळी, तुम्ही एसटी मध्ये राहाल, गाड्यातून फिराल. पण हे प्रोफेशनल तुमचा जो प्रोफेशन आहे तो बंद करा लोकांना लुबाडण्याचा. एवढंच या प्रसंगी करू. या विषयावर खरं तर भरपूर बोलायचं आहे, ते पुन्हा बोलता येईल. म्हणून आम्ही 5वा विषय यामध्ये ठेवलेला आहे की समाजवाद. त्यावेळेला थोडी चर्चा होईलच होईल. तर मी या निमित्तानं ह्या व्याख्यानमालेचा विषय असा काय आहे हे सांगितलं. आणि आता हा जो पहिला विषय आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं आता काय सांगू. बाबासाहेब राष्ट्रवादी होते, लोकांना धक्काच बसतो, खरोखर लोकांना धक्का. बाबासाहेब राष्ट्रवादी, तर बाबासाहेबांचं लिटरेचर आज उपलब्ध आहे, आपण वाचलं पाहिजे सर्वांनी. मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, आपण वाचू शकतो आणि सुसंगत पद्धतीचा अन्वय लावू शकतो. कारण हे का करण्याची गरज आहे, आज